आणि आता पाहूयात काही मोठ्या बातम्या। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नोटाला 1.8% मतदान, 1 लाखांहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला। किमान 8 प्रभागांमध्ये विजय मताधिक्यापेक्षा नोटाला अधिक मतं। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये पुण्यातील मतदारांची नोटाला पसंती। एकूण झालेल्या मतदानापैकी 12% म्हणजे 2,16,000 मतदारांनी नोटाला पसंती दिली। नोटाचा वापर राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा। धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकाधिक सत्ता, महापालिकेत 48 नवीन चेहरे, यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक तरुण विजयी। मीरा भाईंदरमध्ये मनसेची तुफान बॅनरबाजी, मनसेच्या बॅनरबाजीमध्ये भाजप जिंकली पण मीरा भाईंदर हरलं असा आशय। अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली। राज्यातील 29 महापालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजयी। राजकीय पक्षांची संख्या वाढली, त्यामुळे अपक्ष उमेदवारांवर संक्रांत। मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 वर। मुंबईमध्ये पहिल्यांदा 10 स्वीकृत नगरसेवकांची होणार नियुक्ती। 227 सदस्यांच्या महापालिकेच्या आधी सभागृहात फक्त 5 नामांकित नगरसेवक। नाशिकच्या प्रभाग 16 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका असलेल्या पूजा नवलेंवरती गुन्हा दाखल। पती प्रवीण नवले यांच्यासह 15 ते 20 जणांवर कारवाई। पूजा नवलेंच्या कार्यकर्त्यांनी पराभूत उमेदवारांच्या घरासमोर धिंगाणा घातला। मुंबई महापालिका निवडणुकीत घाटकोपर आणि कुर्ला प्रभागामध्ये पॅड यू या यंत्राचा वापर। ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी आल्यानं पॅड यू यंत्राचा वापर। पॅड यू मुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नगरपरिषदेला काँग्रेसच्या 4 नगरसेवकांचं भाजपला मतदान। निलंबनाची कारवाई। निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला मात्र विरोध। काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांची काँग्रेस प्रदेश अध्यक्षांकडे तक्रार।